मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर. या ठिकाणी आज आपण बघणार आहे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा प्रश्नसंच क्रमांक 4. यावर आपण 3 प्रश्नसंच कंप्लीट केले. आजचा असणार आहे 14 प्रश्नसंच. आणि आजच्या प्रश्नसंचातले जेवढे काही प्रश्न असणार आहे हे असणार आहे 2023 मध्ये झालेल्या परीक्षेतले. म्हणजे 2023 मध्ये जे जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा झाली होती त्यामध्ये आलेले 20च्या 20 गणित विषयाचे प्रश्न आपण या ठिकाणी आज बघणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर सर्वात पहिला जो प्रश्न आलेला आहे या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यात आलेलं आहे की 9704 या अंकाचा वापर करून 4 अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजेच काय, तर त्यातला फरक विचारला आपल्याला. फरक कशाचा विचारला. 4 अंक दिलेले. 4 अंक कोणते दिलेले होते. 9 दिले, 7 दिले, 0 आणि 4. 9, 7, 0 आणि 4 हे 4 अंक दिलेले आहेत. आणि जर 4 अंक दिले असतील तर हे 4 अंक आपण त्याच्यात वापरणार. तर सांगितलं 4 अंकी संख्या बनवायची आणि सुरुवातीला करायचं आपल्याला की मोठ्यात मोठी संख्या बनवायची, नंतर लहानात लहान संख्या बनवायची. मोठ्यात मोठी संख्या कशी बनल. मोठ्यात मोठी संख्या बनवण्यासाठी आपण काय करतो, सुरुवातीला सर्वात मोठा अंक देतो, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा लहान, नंतर थोडा लहान आणि शेवटला सर्वात लहान. म्हणजे सर्वात मोठा अंक कोणता आहे, त्याच्यात सर्वात मोठा अंक आहे 9 घेतले. त्याच्यानंतर याच्यात सर्वात मोठा अंक आहे 7. त्याच्यानंतर या सर्वात मोठा अंक आहे 4 आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटचा जो अंक आहे तो होईल 4, 0 म्हणजे 0. अशा पद्धतीने सर्वात मोठी संख्या हे 4 अंक वापरून आपण बनवली ती म्हणजे 9740. याच्यापेक्षा मोठी संख्या याच्यात बनवू शकतो का हिचा अंक वापरून, त्याच्यापेक्षा मोठी संख्या हे अंक वापरून तर बनणार नाही. मग दुसरी संख्या बनवायची आपल्याला ती हेच अंक वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या. आता लहानात लहान अंक आपण कोणता घेणार, 0, नंतर किती घेणार 4, त्याच्यानंतर किती घेणार 7 आणि त्याच्यानंतर किती घेणार 9. आता हे उत्तर बरोबर राहील का. तुम्हाला काय वाटतं याच्यात की हे जर आपण सर्वात मोठ्यात मोठी संख्या काढण्यासाठी सर्वात मोठा अंक सुरुवातीला घेतला, सर्वात लहानपर्यंत आपण गेलो, मग सर्वात लहानपासून मोठ्यापर्यंत जाणार सर्वात मोठी संख्या सर्वात लहान संख्या तयार होईल. पण या ठिकाणी काय होतं की 0 जर सुरुवातीला असेल तरी फक्त 3च अंकाची संख्या बनली, ही 4 अंकाची संख्या बनली नाही. मग कधी पण जर 0 दिलेला असेल तर आपण त्याच्यात काय करणार, सुरुवातीला 0 न घेता 0 पेक्षा 2 नंबर मोठा म्हणजे 0 पेक्षा थोडा मोठा अंक, म्हणजे 1 असेल ते 2 असेल तर 2, 3 असेल तर 3. पण यापैकी काहीच नाही. या ठिकाणी कोणता अंक दिलेला आहे, या ठिकाणी दिलेले आहे 4. आपण घेणार अगोदर 4. आता नंतर आपण घेऊ शकतो 0, नंतर 7 आणि नंतर 9. आता झालेली लहानात लहान 4 अंकी संख्या हेच अंक वापरून याची काढायची तफावत म्हणजे वजाबाकी. 10तून 9 गेला तर 10 नाही, तर या ठिकाणी काय करणार, लहान आहे ना, मग लहान आहे तर मग शेजाऱ्याकडून घेणार. मग 4 कुठून घेतला तर या ठिकाणी जाईल 10, या ठिकाणी राहिले 3. 10तून 9 गेले 1, 3तून 7 जात नाही, 7 मधून जर घेतले तर या ठिकाणी राहिले 6, या ठिकाणी झाले 13. 13तून जर 7 गेले तर उरले 6. 6तून 0 6 आणि 9तून जर 4 गेले तर 5661. हे राहील आपलं याचं उत्तर. तर 5661 ऑप्शन दिलेला आहे आपल्याला डी फॉर देवसेना, डी फॉर दयाबेन, डी फॉर दादाजी. अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 5661. दुसरा प्रश्न लगेच. दुसरा प्रश्न तुमच्या समोर काय आलेला आहे की माझ्या घड्याळीत सकाळचे 7:05 झाले, वाजले आहे, 7:05 झालेले आहेत. पण सांगितलं काय की ती घडीची आहे ती 25 मिनिटं पुढे. मग 25 मिनिट जर एखादी घडी पुढे असेल तर ती त्या टायमाच्या अगोदरच समोरचा टाइम दाखवत. म्हणजे आता जर का या घडीत 7:05 दाखवत असेल, किती 7:05 जर दाखवत असेल, पण मी जर आता यावेळेस बघितलं तर खऱ्यात जर 7:05 झाले का, तर 7:05 नाही झाले. कशामुळे, कारण घडी 25 मिनिटांपुढे. मग 25 मिनिटांपुढे तर ते 25 त्या 7:05 मधून वजा करायची. आपण जर 7:05 मधून जर वजा केली तर 7:05 होते. त्याच्यातून 25 जर वजा करायचे, 25 जर वजा केले तर आपण अगोदर काय करणार, 5 वजा करणार. 5 वजा केले किती होतील, 6 होतील. 6 वाजतील ना, मग 6 वाजतील, 6 1 तास किती मिनिटाचा असतो, 60चा. मग या 60 मधून 6 वाजून 00 जर झाले असतील, 6 मधून जर आपण परत 20 मिनिट कमी केले, 20 मिनिट कमी केले याचा अर्थ 6:40 या ठिकाणी झालेले असणार. 6:40 त्याच्यानंतर 25 मिनिट जर घेतले, 50-60 म्हणजे किती 7 आणि 5 मिनिट म्हणजे 7:05 झाले. म्हणजे या ठिकाणी घडीत किती वाजले असणार, 6:40 झालेले असणार. 7:05 जरी जास्त दाखवत असेल तरी घडी 25 मिनिटांपुढे. मग 25 मिनिटांचा याच्यात आपण 25 मिनिट, याच्यात जर आपण 25 मिनिट ऍड केले, 25 मिनिट तर किती वाजतात, 7:05 दाखवतात. हे उत्तर राहणार नाही. तर उत्तर करायला आपण 7:40. आणि कधीचे होते ते सकाळचे, तर सकाळचेच राहणार. मग दोन्ही ठिकाणी ऑप्शन मध्ये प्रत्येक ठिकाणी काय दिलेलं आहे, सकाळचं. त्याच्यात आपलं उत्तर काय दिलंय, सी फॉर चिंटू.
चिंटू दिलेलं आहे आपलं उत्तर 6:40. त्याच्यानंतरचा तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नात काय दिलेलं आहे? 80 विद्यार्थी येतात किंवा अधिक प्रश्न काय सांगितला? 80 विद्यार्थ्यांचा एक गट सहलीवर गेला. ठीक आहे. किती विद्यार्थी टोटल? टोटल विद्यार्थी येतात 80 विद्यार्थी येतात. या गटात 20% विद्यार्थिनी आणि उर्वरित विद्यार्थी आहेत. विद्यार्थिनी आणि विद्यार्थी कळतात. 80 मध्ये 20% कोण येतं? 20% विद्यार्थिनी म्हणजेच गर्ल्स आणि राहिलेले 80% कोण असणार? ते असणार बॉईज, मुलं. मग 80% मुलं. कधी पण कोणती संख्या किती टक्के असते? 100% असते. मग 100% जर 80 असतील तर 20% कोण? मुली, गर्ल्स आणि 80% बॉईज. अशा पद्धतीने दिलेलं आहे. तर उर्वरित विद्यार्थी या गटात आणखी किती विद्यार्थिनी समाविष्ट करावी लागेल ज्यामुळे विद्यार्थी 70% होतील? आणखी विद्यार्थिनींना समाविष्ट करावे लागेल. मग आता याच्यात आपल्याला किती टक्के विद्यार्थिनी या ज्या विद्यार्थिनी आहेत, आता जर याच्यात विद्यार्थिनी वाढवल्या तर मुलाची टक्केवारी कमी होईल पण मुलीची टक्केवारी वाढेल. मग याच्यात काय करायला सांगितलं आपल्याला? 20% जर का 20% जर का याच्यात मुली होत्या तर याच्यात आता 70% मुलं झाले पाहिजे असं आपल्याला करायचं. पण झालं काय की मुली वाढल्या म्हणून मुलीची टक्केवारी त्याच्यात वाढणार आणि मुलाची टक्केवारी कमी होणार. मग मुलाची टक्केवारी किती कमी होणार? 10 कमी होणार. मग त्या ठिकाणी आपण जर मुली बघितल्याच्या तर किती येतात? तर 80चे किती टक्के? 20 आणि हे टक्के. तर 1 0 1 0 2 1 आणि 2 2 कटले 8 2 16. किती मुली होत्या सुरुवातीला? 16 मुली होत्या. सुरुवातीला 16 मुली होत्या. आपल्याला किती करायच्या? आपल्याला अजून किती वाढवायच्या की मुलांची संख्या 70 होईल. मग आता मला सांगा जर मुलांची संख्या 70% होणार तर मुलीची किती होणार त्यावेळेस? मुली वाढल्यानंतर 30% होणार. 30% वाढणार ना मुली, कारण मुलाची संख्या जर 70% झाली तर मुलीची किती होईल? 30. मग मुली किती टक्के वाढल्या? 10%. मग आपण 30% काढले 80चे जर 30% काढले तर या ठिकाणी किती येईल? 1 2 1 2 8 3 24. किती झाल्या? 24. म्हणजे 16 होत्या आता जर 24 झाल्या तर त्याच्यात 10% काय होणार? वाढणार. 20 ते 30% होणार म्हणजे 10% वाढणार. मग 16चे 24 करण्यासाठी आपल्याला अधिक हे राहणार आपलं उत्तर. अधिक काय करावं लागेल? 8 मुली त्याच्यात शिल्लक बसवावं लागतील. 8 मुली शिल्लक न्यावं लागतील. मग याचं उत्तर काय दिलेलं आहे? पर्याय क्रमांक डी फॉर देवसेना. आपलं राहणार करेक्ट उत्तर. समजलं काय केलं? सुरुवातीला होते 80 मुलं. 80 मुलात 8 8 64. 64 कोण होतं? 64 होते मुलं आणि 16 कोण होत्या? 8 2 16. 16 कोण होत्या? मुली होत्या. 16 आणि 64 अशा पद्धतीने या मुलाची आणि मुलीची संख्या होती. आपल्याला काय सांगितलं? मुली वाढवायच्या. मग मुली जर वाढवायच्या तर किती वाढवायच्या? तर मुलाची संख्या 70% झाली पाहिजे. मग मुलाची संख्या जर 70% होईल आणि मुलीची संख्या किती वाढणार? मग 30% होणार. 70 आणि 30 100% होत असतात. 30% जर होत असतील तर 20% आणि 30%च्यात फरक जर काढला किती टक्क्याचा फरक आहे? 10%चा. मग 10% आपण असं जरी काढलं असतं किंवा असं तुम्हाला आता या ठिकाणी समजा अवघड वाटत असेल असं न करता एवढं मोठं न करता समजलं असेल फक्त आता समजल्याच्या नंतर आपण त्याचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने कसं काढू शकतो? याच्यात जर आपल्याला काहीच नसलं करायचं आता काय सांगितलं होतं? 80 विद्यार्थी येतात. 80च राहिले पाहिजे. एका गाडीत 80 विद्यार्थी बसतात फक्त सहल जायचं असेल तर. त्याच्यात 80% कोण होतं? त्या 80 पैकी 80% मुलं होते. मग मग 80 पैकी 80% ज्यावेळेस अशा पद्धतीने 2 शून्य दिलेले असतात तर त्यावेळेस आपण 0 मनातच काढून घ्यायचं. 8 8 64. 64 मुलं होती. 0 काढून घेतला. 8 2 16. 16 कोण होत्या? मुली होत्या. पण हे काहीच न करता आपण काय करू शकतो? याची वाढवायची ती 70% मुलं झाली पाहिजे असं सांगितलं होतं. मग 80चे जर 70% मुलं होणार असतील म्हणजे मुलं कमी होणार. मग मुली किती होणार? हे जर मायनस होत असतील तर हे प्लस होणार. किती होणार? 30% होणार. मुली 30% होतील. मुलीची 30% जर झाल्या तर आपण म्हणू शकतो की किती टक्के वाढल्या? 10%. मग 8%चे 80चे जर 10% आपण काढले 80चे 10% किंवा सरळ सरळ एक कटला 8 एका 1 2 1 2 8 एका 8. किती मुली वाढवा लागतील? 8 मुली वाढवा लागतील. 8 मुलीची संख्या 8 मुली त्या ठिकाणी आपण जास्त घेऊन जाऊ शकतो जर का आपल्याला मुलांची संख्या 70% करायची असेल तर. ऑप्शन डी आपलं उत्तर. त्याच्यानंतर दिलेलं आहे 14 प्रश्न. काय सांगितला? 14 प्रश्न. 14 प्रश्नात तुम्हाला सांगितलं की रहीम दिनेश पेक्षा 10 गुण अधिक मिळवतो किंवा मिळाले.
रहीम आहे, दिनेश आहे आणि जॉर्ज आहे, तिघं मित्र आहेत. लिहून घेऊ आपण. कोण कोण आहे? सुरुवातीला कोण दिलेलं पहा, रहीम दिनेश पेक्षा जास्त गुण अधिक मिळवतो. कोण कोणापेक्षा? रहीम दिनेश पेक्षा. मी जर या ठिकाणी म्हणलो रहीम, रहीम तर रहीम इंग्लिश लिहायले. या ठिकाणी काय दिलेलं आहे? रहीम. त्याच्यानंतर दिलेलं आहे दिनेश आणि नंतर कोण दिलेलं आहे? जॉर्ज. रहीम दिनेश पेक्षा जास्त गुण मिळवतो, बरोबर. किती गुण? 10 गुण. याने जर एक्स गुण मिळाले असते, माहित नाही म्हणून एक्स, तर तो किती मिळवणार? एक्स अधिक 10. समजलं? त्याच्यानंतर काय सांगितलं? जॉर्जला रहीम पेक्षा 25 गुण कमी मिळाले. रहीम पेक्षा 25 गुण कमी याला मिळाले. कोणाला? जॉर्जला. रहीमला किती गुण मिळाले? एक्स अधिक 10. मग एक्स अधिक 10 याच्यापेक्षा कमी किती? 25. याच्यापेक्षा 25 गुण कमी हे मिळाले जॉर्जला. असंही आपण याने लिहू शकतो. एक्स अधिक 10 एक्स आणि एक्स अधिक 10 25 कमी. त्याच्यानंतर सांगितले तिघांना मिळून किती गुण मिळाले? सर्वांना 335 गुण मिळाले आहे. तिघांना 335 मिळाले. तुम्ही ऑप्शन नुसार सुद्धा काढू शकता, पण ऑप्शन नुसार न काढता आपण अजून पूर्ण जशा पद्धतीने आपण उत्तर काढतो तसं उत्तर काढणार. काय सांगितलंय? सुरुवातीला दिनेशचे घेतले एक्स अधिक 10 अधिक एक्स अधिक 10 मायनस 25 एवढी मार्क्स यायला मिळणार. त्याच्यात काय सांगितलं? याची टोटल जर बेरीज केली तर आपण किती येणार? ती येणार 235. याच्यात एक्स किती येतं? 1 2 आणि 3 एक्स येतं. मग 3 एक्स अधिक या ठिकाणी राहिले 10 अधिक 10 मायनस 25 बरोबर 235. त्याच्यानंतर 3 एक्स असं लिहून घेणार. 10 10 20 20 मायनस 25 किती होतात? मायनस 5 बरोबर 235. त्याच्यानंतर काही 3 एक्स बरोबर 235 आणि मायनस इकडे प्लस होतील म्हणजे 235 अधिक 5 म्हणजे 3x बरोबर 240 म्हणजे x बरोबर 240 भागाकार 3 आणि किती येतील? 3 5 15 3 7 18 3 7 21 3 8 24 म्हणजे x बरोबर किती आला? 80. x बरोबर 80. x जर 80 असेल तर दिनेशचे किती झाले? दिनेशचे झाले 80. याला किती येते? x अधिक रहीमला किती येतं? कोणाचे विचारू तुम्हाला? रहीमला याला जर x असते 80 असते तर याला 80 अधिक 10 याला भेटतील 90. त्याच्यानंतर याला किती भेटले? याच्यापेक्षा म्हणजे 90 पेक्षा 25 कमी. 90 मायनस 25 म्हणजे याचं जे आन्सर राहणार ते राहणार 10तून 5 गेले 5 आणि 8तून 2 गेले 6 65. तर याचं उत्तर काय येणार? 65. आपल्या जॉर्जचे विचारले होते. जॉर्जचे उत्तर येणार 65. 65 येणार याचा आन्सर. अशा पद्धतीने पण आपण करू शकतो किंवा मग ऑप्शन वापरून पण करू शकतो. कसं केलं? सुरुवातीला याचे आपण कोणाचे एकाचे एक्स म्हणजे दिनेशपेक्षा रहीमला दिनेशपेक्षा जास्त पडले होते म्हणून इथं दिलं एक्स म्हणजे दिनेश एक्स येणार म्हणजे कितीतरी असतात त्याच्या माहितीने आपल्याला ती एक्स ची किंमत आपण काढणार. मग दिनेशला एक्स असतील तर याला एक्स अधिक 10 कारण याला 10 शिल्लक होते आणि याला याच्यापेक्षा पण 25 कमी होते. मग याच्या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करणार? एक्स अधिक 10 ची एक्स अधिक 10 मायनस 25 किंवा आपण याला जर एक्स घेतला असतं तर याला एक्स मायनस 10 आले असते आणि याला एक्स मायनस 25 याला एक्स मायनस 10 आणि याला एक्स मायनस 25 अशा पद्धतीने पण करू शकत होतो. सोप्या पद्धतीने आलं असतं. पण आपण अशा पद्धतीने मानून घेतलं याची एक्स ची व्हॅल्यू काढली, एक्स ची व्हॅल्यू आली 80. 80 जर असेल तर याची एक्स व्हॅल्यू होती म्हणजे याला 80. याची एक्स अधिक 10 होती म्हणजे 80 अधिक 10 90 आणि याची एक्स अधिक 10 म्हणजे या ठिकाणी किती होते? 90 आले होते याचे. मग 90 मायनस 25 65. आपल्याला विचारले होते जॉर्जचे. जॉर्ज किती येणार? 65 मार्क्स या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? 5वा प्रश्न दिलेला आहे. काय सांगितलं 5व्या प्रश्नात? एका हॉलची लांबी आणि रुंदी दिली. म्हणजेच एक हॉल आहे आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं? त्याच्यात आपल्याला फरशी बसवायची, टाईल बसवायची. मग टाईल जर बसवायची असेल तर आपल्याला किती फरशी लागेल? पहा, जे आता तुम्हाला वाटत असेल की गणिताचं आपल्या जीवनात काय महत्व आहे, आपल्या जीवनात गणित विषय कशासाठी असतो, तर या ठिकाणी आपण सांगू शकतो की जर आपल्याला बांधकाम करायचं असेल, घरात जर फरशी टाकायची असेल तर तुम्ही सांगू शकता की तुमच्या घरात किती फरशी लागेल. ती कशी सांगणार? तर या ठिकाणी तुला जसं की तुमचं घर आहे, तुमच्या घराची हॉलची लांबी आणि रुंदी दिलेली आहे. लांबी काय दिलेली आहे? रुंदी काय दिलेली आहे? लांबी दिलेली 12 मीटर आणि ब्रेड किती दिलेली आहे? म्हणजे रुंदी ती दिलेली आहे 10 मीटर. आणि हे तुम्हाला सांगितलं की हॉलच्या फर्शवर बसवण्यासाठी तक्तपोशी 10 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आकाराच्या फरशा. हॉल आहे आणि जी दिलेली त्याची लेंथ किती दिलेली आहे? म्हणजे जी फरशी असणार फरशीची पण लांबी रुंदी असणार ना, मग त्या हिशोबाने फरशीची लांबी आणि रुंदी दिलेली आहे 10 सेंटीमीटर
आणि ब्रेड दिलेली 8 सेंटीमीटर. हे काय? हे टाईड म्हणजे स्पर्शी. अशा पद्धतीने दिलेली. आपल्याला काय करावं लागेल? याचा एरिया भागाकारात याचा एरिया सगळं सगळं आपण सांगू शकतो किती फरशा असणार. फक्त महत्वाचं इथं काय असणार आहे? इथं सेंटीमीटर दिलेलं आहे, इथं मीटर दिलेले. मग जर सेंटीमीटर दिलेले तर याला पण आपल्याला काय करावं लागेल? सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो. मग 1 मीटर म्हणजे 100. त्या 100 जर याला गुणलं आपण तर या ठिकाणी काय येईल? 12 गुणाकारात 100 म्हणजे 1200 गुणाकारात 10 गुणाकारात 100 म्हणजे 1000. भागाकारात 10 जशाल तसे आणि 8 जशाल तसे, कारण सेंटीमीटरच आहे आणि वरचं सेंटीमीटर आपण करूनच घेतलं. मग या ठिकाणी 10 कटले, या ठिकाणी 1 शून्य कटला. या ठिकाणी 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12 येथे 300. या ठिकाणी पंच 10 राहिले किती? 5, 5 त्रिक 15 आणि शून्य किती येते? 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3 फरशा, एवढ्या फरशा लागतील. किती येतं? एका दशक 1000 10,000. 15,000 फरशा तुम्हाला त्या हॉलमध्ये बसवायसाठी लागतील. मग 15,000 आपल्याला दिलेले ऑप्शन बी बाहुबली, ऑप्शन बी भीम. अशा पद्धतीने आपलं उत्तर राहणार बी. त्याच्यानंतरचा एक अवघड वाटणारा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. कसा अवघड वाटू शकतो आणि जर कशा सोप्या पद्धतीने आपण सोडू शकतो हे या ठिकाणी आपण पाहणार. त्याच्यात काय सांगितलेलं आहे पहा. काही संख्या दिलेल्या आहेत, एकदम खतरनाक खतरनाक संख्या दिलेल्या आहे. काय दिलेलं आहे? 2चा घातांक 2 म्हणजे 2चा स्क्वेअर. त्याच्यानंतर गुणाकारात 3चा क्यूब, 3चा घन. त्याच्यानंतर दिलेलं आहे 5चा 5वा घात, 5चा 5वा घात. त्याच्यानंतर काय दिलेले? 2चा तिसरा घात, 2चा तिसरा घात. त्याच्यानंतर दिलेले आहे 3चा दुसरा घात, 3चा वर्ग गुणाकारात 5चा 5चा कितवा? 5चा दिलेला आहे दुसरा गुणाकारात 7. त्याच्यानंतर दिलेला आहे 2चा चौथा घात, 2चा चौथा गुणाकारात 3, 4, 3चा चौथा घात गुणाकारात 5 गुणाकारात 7चा वर्ग गुणाकारात 13. अशा पद्धतीनं म्हणजे 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत, 3 समीकरण दिलेले आहेत. आणि याच्यात सांगितलं आपल्याला महत्तम समापवर्तक म्हणजे एक मसावी. या ठिकाणी मसावी आपल्याला विचारलं, याच्यात मसावी काय येईल? आणि मसावी जर आपल्याला ऑप्शन बघितलं, ऑप्शन सुद्धा अशाच पद्धतीने दिलेले आहेत, याच पद्धतीने. मग फक्त आपण याच्यात काय करू शकतो? याच्यात करू शकतो आपण काटाकाटी. काटाकाटी जर करायची असेल तर कशा पद्धतीने आपण करणार? काटाकाटी करणार आपण काय? मसावी काढण्यासाठी आपण काय करत असतो? मसावी काय असतो? अशी लहानात लहान संख्या जिनं दिलेल्या सर्व संख्येला भाग जाईल. लहानात लहान संख्या जर काढायची असेल त्याच्यात सर्वात लहान आपण असा फॅक्टर पाहतो. आपण याची व्हॅल्यू पण कशी असली पाहिजे? प्रत्येक याच्यात सेम असली पाहिजे. समजा ही एक व्हॅल्यू दिलेली आहे. आता याचा जर आपण गुणाकार केला, याचा जर वर्ग क्यूब आणि याचा 5वा घात काढला, एक संख्या येईल आपल्याला. मग त्या संख्येला सर्व संख्येला भाग जाणार. तसंच या संख्येला सुद्धा भाग जाणार आणि या संख्येला सुद्धा भाग जाणार. मग अशी जर एक संख्या असेल, 3 संख्या अशा दिलेल्या आहेत, 1, 2 आणि 3. 3 संख्या दिलेल्या आहेत, 3 नंबर दिलेले आहेत. त्या तीनही नंबरला कधी कसा भाग झाला असतो? लहानात लहान संख्या आपण पाहत असतो. मग या ठिकाणी 2चा वर्ग दिलेला आहे, 2चा क्यूब दिलेला आहे आणि 2चा चौथा घात दिलेला आहे. याच्यात आपण काय घेणार? सर्वात लहान संख्या कोणती? मग 2 येतं आणि 2चा गुणाकार म्हणजे 2चा गुणक, 2चा फॅक्टर कोणता असणार? सर्वात लहान किंवा असणार 2चा घातांक 2चा वर्ग. 2चा घातांक 3 आणि 2चा घातांक 4 याच्यापेक्षा लहान असणार 2चा घातांक 2. हेच येणार याचा 2चा घातांक 2. हेच येणार याचा पहिला फॅक्टर. दुसरा फॅक्टर काय असणार? 3 3 3 तिने ठिकाणी दिलेला म्हणजे 3च्या भागाकारात म्हणजे 3चा जो गुणक असेल तीच त्याचं उत्तर असणार. मग 3 या ठिकाणी पण दिलेले, या ठिकाणी पण दिलेले, या ठिकाणी पण दिलेले. मग 3चा क्यूब, 3चा घन आणि 3चा चौथा घात. याच्यात सर्वात लहान कोणता आहे? तर याच्यात सर्वात लहान आहे 3चा वर्ग. मग या ठिकाणी 3चा वर्ग लिहिणार. त्याच्यानंतर याच्यात पण 5 आहे, याच्यात पण 5 आहे, याच्यात पण 5 आहे. मग या तिन्ही ठिकाणी जर 5 दिलेले असतील, याच्यात सर्वात लहान कोणी? 5चा 5वा घात, 5चा दुसरा घात का 5चा एक पहिला घात. 5चा पहिला घात म्हणजे 5. या ठिकाणी आपण असे लिहू शकतो, काही नाही म्हणजे एक असतोच, असे लिहू शकतो. त्याच्यानंतर दिलेले 7. या ठिकाणी 7चा वर्ग, या ठिकाणी 7. आता या ठिकाणी काहीच नाही. मग या ठिकाणी जे नाही तिन्ही पर्यायामध्ये, तिन्ही नंबरमध्ये, तिन्ही संख्या हे 7 सुद्धा दिलेले नाही. या ठिकाणी 7 नाही आणि 13 पण या ठिकाणी आणि या ठिकाणी नाही. मग 7 आणि 13 आपण घेणार नाही. मग फक्त आपलं हेच काय राहणार याचा? हेच राहणार आपला HCF हायेस्ट कोएफिशियंट फॅक्टर. हेच राहणार आपलं उत्तर. तर असा पर्याय दिलेला आहे, पहिला नाही, दुसरा नाही, तिसरा तर नाहीच. चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे, जो की ऑप्शन डी देवसेना दयाबेन. हेच राहणार आपल्या याच्यातलं करेक्ट उत्तर. काय केलं? जसं मांडून घेतलं त्या सर्वात लहान संख्या जी तिन्ही नंबर मध्ये असेल ती त्याचा हायेस्ट कोएफिशियंट फॅक्टर असणार आहे. तुम्हाला एक विचारतील, अशा पद्धतीच्या संख्या देऊन तुम्हाला कधीच लसावी
LCM विचारणार नाही, कारण याचा जर लसा जर काढा तो लाखाच्या कोटीच्या घरात जातो. म्हणजे एवढा मोठा लसा तुम्ही याचा काढत नाही बसू शकत. तुम्ही फक्त काय करणार, HCFच काढणार आणि HCFच विचारणार. त्याच्यानंतर काय विचारलं पहा, 7वा प्रश्न दिले. आणि 7व्या प्रश्नात तुम्हाला विचारलं, पुढील पैकी कोणती संख्या अशी असेल जी की 3, 4, 5 आणि 6 ने विभाज्य असेल. विभाज्य असेल म्हणजे तीनही संख्येने त्याला चारही संख्येला भाग जाईल. कोणत्या? 3 न भाग गेला पाहिजे, 4 न पण भाग गेला पाहिजे, 5 न आणि 6 ने पण भाग गेला पाहिजे, 5 न आणि 6 ने पण भाग गेला पाहिजे. मग असे नंबर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन चेक करावे लागतील. 36 दिलेले येतात. या ठिकाणी आपण घेऊ 36. सर्वच्या सर्व कसं या ठिकाणी पाहू. 36 नंतर 60, त्याच्यानंतर दिलेलं येतं 80, त्याच्यानंतर दिलेलं येतं 90. 4 संख्या दिल्या, 4 नंबर दिले. आपण जर त्यात चेक केलं अशा पद्धतीनं, जर असं चांगलं करूया, अशा पद्धतीनं जर चेक केलं, असं मस्त वाटतं ना जरा, काहीतरी चांगल्या पद्धतीने दिल्याच्या नंतर पण मजा येत असते, आलं असतं काही. मग त्याच्यात आपण सांगू शकतो की खाली पैकी कोणती संख्या असेल. कोणती संख्या असेल सांगा. 3 संख्येत भाग जाईल का? 3ची कसोटी काय म्हणते, जर दिलेल्या संख्येला 3 जर भाग जात, दिलेल्या संख्येच्या बेरजेला जर 3 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 भाग जातो. 3ची कसोटी चेक करा. 3 आणि 6, 6 आणि 9, 9 ला 3 भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 भाग जाणार. 6 आणि 0, 6 ला 3 भाग जातो, इथेही 3 भाग, इथेही 6 आला 3 भाग जातो, इथेही 3 भाग जाणार. 80, 80 8 आणि 0, 8 आणि 0 8च, बेरीज जर किती 8च येते. 8 3च्या पाड्यात येतात का? इथं 3 भाग जाणार नाही. 9 आणि 0, 9, 9 ला 3 भाग जातो, जातो. त्याच्यानंतर 4 ने भाग. 4 न काय म्हणते की एकक आणि दशक स्थानचा अंक, म्हणजे एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर 4 न भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 न भाग जातो. मग 36 आणि 4 नो 36 जातो. 4 1 4, उरले किती 2, 4 25 किंवा 12 15 15 चूक 60, 15 चूक 60 असाही करू शकतो, म्हणजे 4च्या पाड्यात 60 येतात. असं नाही म्हणायचं की फक्त 1 पासून 10, 4 4 1 4 आणि 4 10 40, फक्त 40 पर्यंतच भाग जातो असं नाही, त्याच्या पुढेही भाग जात असतो. त्यानंतर या ठिकाणी 80 आणि 4 2 8 आणि 0 या ठिकाणी पण भाग जातो. आता 90 ला भाग जाईल का? 90 ला भाग जाणार नाही, कारण 4 1 4, 4 2 8, उरला 1, 4 2 8, परत उरले 2, या ठिकाणी भाग जाणार नाही. आता इथं चेक करू शकतो आपण, पहिला आणि हे 2 ऑप्शन तर कटले. आपण डायरेक्ट पण उत्तर काढू शकत होतो, पण सगळ्याला सगळ्या कसोटी आपण या ठिकाणी आज पाहून घेऊ. आता 5ची कसोटी काय असते की एकच स्थानी 0 असला पाहिजे किंवा मग 5 असली पाहिजे. 5 किंवा 0 एकच स्थानी आहे का? मग या ठिकाणी जाणार नाही. 5 किंवा 0 एकच स्थानी आहे का? तर या ठिकाणी जाणार. आपलं उत्तर आलं. 6चं चेक पण करायचं काम नाही. इथं नव्हते, इथं एक नाही, इथं एक नाही, म्हणजे एक पण कटला, ए पण कटला, सी पण कटला, डी पण कटला, ठीक येणार 6. किंवा 6 आणि जर भाग दिला 6 1 6, म्हणजे इथं सुद्धा भाग जाणार. हे असणार याचं उत्तर. किंवा याच्यात जर चेक करायचं 6 6 36 जातो आणि या ठिकाणी भाग जाणार नाही. या ठिकाणी आता 90 भाग जाईल का? तर याला जर 3 जर भाग जात असेल तर याला 6 ने सुद्धा भाग जातो. फक्त 6ची कसोटी काय म्हणते, 3 भाग गेला पाहिजे पण ती संख्या सम असली पाहिजे. मग 3 भाग चालला आणि संख्या समपणे, म्हणजे 6ची पण कसोटी लागणार. मग आपलं ऑप्शन काय राहणार, ज्याला 3 4ही संख्येत भाग जातो ते राहणार. आपलं उत्तर 60 म्हणजेच बापूपटी बी, हे राहणार आपलं करेक्ट उत्तर. त्याच्यानंतर हे राहणार आपलं करेक्ट उत्तर. आणि त्याच्यानंतर काय दिलेलं आहे 8वा प्रश्न. 4.239 ला एक भागाकार दिलेला आहे. फक्त पॉईंटचा भागाकार आहे, त्यामुळे तुमचं चुकू शकतं असं होतं. पण प्रत्येकाला त्याचं उत्तर येईल, कारण तुम्ही 9वी परीक्षेची तयारी एवढ्या वर्षी एवढे दिवस केली तर त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. 4.239, 4.239 भागाकारात किती दिलेले तर 0.9. काय करणार, थोडं थोडं सरकवणार दोघांनी. असतं ना, म्हणजे दोघांनाही थोडं थोडं सरकवलं तर आपलं सोपं जातं. मग दोघांनी जर सरकवायचं असेल तर आपण काय करणार, जर हा पॉईंट मी या ठिकाणी एक घर पुढे गेलो तर या ठिकाणी सुद्धा एक घर पुढे जाऊ शकतो. मग 4 2.39/9, एक घर पुढे गेलो म्हणजे फक्त 9 राहिले, आणि एक घर पुढे गेलो म्हणजे 42.29 झाले. सरळ सरळ करू शकतो आपण. त्याला याला आपण डायरेक्ट भाग देऊ शकतो. डायरेक्ट भाग कसा देणार, आता या ठिकाणी जर आपण भागाकार करून घेतला, भागाकार करून घेऊ अशा पद्धतीने अवघड जाऊ शकतं. तर असं करून घेऊ. तर 42.29, तर 9 1 9 9 18, 9 3 27, 9 चूक 36 आणि 9 5 45. 5चा भाग जाईल का? तर 9 चूक 36. 5चा भाग जाणार नाही, कारण तो मोठा व्हायला. मग 36 जर गेले 4 2 6, उरला किती पॉईंट होता, पॉईंट घेतला, दुसरा अंक खाली घेतला. असं करतो. तर 9 5 45, 9 सक 54, 9 सक 54. त्याच्यानंतर किती उरले, तर हे 12तून जर 4 गेले तर या ठिकाणी उरले 8. 6 7 8, या ठिकाणी किती उरले 8. 8 उरले, 9 खाली घेतले, 9 9 81.
त्याच्यानंतर किती उरतील या ठिकाणी 8. आता या ठिकाणी उत्तर किती आला आपण खाली किती काढत गेलो, किती उत्तर काढत गेलो, तर पॉईंटच्या नंतर आपल्याला फक्त 2 ते 3 अंक बस झाले. 1-2 अंकासाठी आला तर आपल्याला बस झालं तेवढं. मग आता या ठिकाणी 4.69 दिलेले आहेत बरोबर, पण 4.6 तर कुठेच दिसत नाही. पण पहिला पर्याय 0 आहे, उत्तर येणार नाही. दुसरा 4 आहे, तिसऱ्यात 47 आहे आणि चौथ्यात 471 आहे. मग उत्तर कोणतं राहणार, उत्तर राहणार बी. ते 4.7 कशामुळे लिहिलं असेल, कारण आपण काय करतो की जवळचं उत्तर घेतो, अप्रॉक्सिमेट आन्सर घेतो. अप्रॉक्सिमेट जर आन्सर काढायचा असेल तर या ठिकाणी किती दिलेले आहेत, 9. मग समोरचा अंक जर 9 दिलेला आहे किंवा मग पॉईंटच्या नंतर 6 दिलेले आहेत आणि या ठिकाणी जर पॉईंटच्या नंतर 6च्या पुढचा अंक असेल, 6च्या पुढचा म्हणजे किती, किंवा या ठिकाणी आपल्याला पॉईंटच्या नंतर एक अंक दिला होता त्याच्यात पर्याय, तुम्ही जर पाहिला असेल तर या ठिकाणी 9 दिलेली होती. मग ज्या वेळेस पण 9 जर असतील पॉईंटच्या नंतर, तर 9च्या नंतर आपण म्हणजे 5च्या वर कोणताही अंक असेल तर तो मागचा अंक आपण मोठा करून देतो. म्हणजे 9 या इथं 9 असल्यामुळे या ठिकाणी आपण 7 सुद्धा लिहू शकतो, म्हणजे 4.7 सुद्धा लिहू शकतो. या ठिकाणी जर 10 असते म्हणजे 0 जर असता किंवा 4.60 असं जर असतं तर आपण 4.6 म्हणजे त्याला 5 सुद्धा लिहू शकतो, कारण हे 5च्या नंतर येतात आणि 5च्या आत जर येणारे असते म्हणजे 4.4 असं जर दिलेलं असतं तर आपण याला सगळं 4 लिहून देतो. हे अशा पद्धतीने अप्रॉक्सिमेट घेत असतो, त्याचे पॉईंट मध्ये शिकत असतो आपण. त्याच्यानंतर याचं उत्तर काय आलं, याचं उत्तर आलं बी. त्याच्यानंतरचा जो पर्याय दिलेला आहे म्हणजे प्रश्न दिलेला आहे तो दिलेला आहे 9 नंबरचा. 9 नंबरचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, 9 नंबरच्या प्रश्न दिलेले एकदम सोपा प्रश्न विचारला, फक्त अक्षरात तुम्हाला दिलेले आणि अंकात तुम्हाला संख्या विचारली कशी. 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. 5555 आलं उत्तर. 5555 कोणते, ऑप्शन डी. नाही समजलं कसं करतात ते पण सांगू. 5000 5000 कशी लिहितो, 5 आणि 1000. 5000 म्हणजे किती शून्य, 3 शून्य. 1 2 3 5000. 500 शे म्हणजे 100 100 वर किती शून्य, 2. मग 555 माहितीच आहे आणि 5555 झालं उत्तर. हे येणार 5, हे येणार 5, हे येणार 5 आणि हे पण येणार 5. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, चांगला प्रश्न दिलेला आहे. चांगला म्हणजे दिसायला चांगला नाही, सोडवायला चांगला असं असतं. त्याच्यात काय दिलेलं आहे, एक दुकानदार एक खुर्ची 15% ऐवजी 8% फायदा घेऊन विकतो. अवघड वाटू शकतो, अवघड थोडासा असेल बी. एक दुकानदार एक खुर्ची 15% ऐवजी 8% फायदा घेऊन विकतो, त्यामुळे त्याला 56 रुपये कमी मिळतात. मी एखादी खुर्ची किंवा एखादी वस्तू घेतली 10 रुपयाला, ती विकायची होती 15 रुपयाला पण विकली 12 रुपयाला, तरी मला फायदा झालाच. म्हणजे 2 रुपयाचा फायदा झालाच, पण घ्यायचा किती होता, 15 रुपयाचा. 15 आणि 2 याच्यात कितीचं नुकसान झालं, म्हणजे 15 आणि 12 याच्यात 3 रुपयाचं नुकसान झालं. आणि ते 3 रुपयाचं नुकसानाचं म्हणजे किती, 56 रुपये. अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. एक दुकानदार एक खुर्ची आणतो 15% ऐवजी 8% फायदा घेऊन विकतो. 8%, 5, 6, 7 15% फायदा आणि त्याच्यामुळं त्याला काय झालं की 56 रुपये कमी मिळाली, कारण 15% घेऊन 15% विकून त्याला त्याची किंमत जेवढी येणार होती त्याच्यापेक्षा किंमत त्याला कमी येणार. आणि किती कमी येणार, 56 रुपये कमी येणार. मग याला आपण कशा पद्धतीनं सोडू शकतो, याला आपण 1-2 पद्धतीनं. सर्वात पहिली जर पद्धत पाहिली आपण तर त्याला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, काय सांगितलं होतं, एक दुकानदार आहे. आता सर्वात पहिले फायदा काय असतो, लाभ काय असतो. लाभ म्हणजेच काय, लाभ म्हणजेच प्रॉफिट. प्रॉफिट काय असतं, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. लाभ काय असणार, लाभ म्हणजे प्रॉफिट. प्रॉफिट काय असणार की आपण जेवढ्याला विकली त्याच्यापेक्षा जर आपण आणली तेवढ्याला, ती जर आपण वजा केली तर आपल्याला आपला लाभ भेटतो. हे पेन आहे, मार्कर आहे, 25 रुपयाचा पेन आहे, 25 रुपयाचा पेन आहे. आता मी आणला होता 25 रुपयाला आणि विकला 30 रुपयाला. लाभ किती रुपयाचा झाला, 5 रुपयाचा. म्हणजे आणला होता 25 रुपयाला, विकला 30 रुपयाला. किती रुपयाचा लाभ झाला, फरक त्यातला. 30 मधून 25 गेले, किती राहील, 5 रुपये झाला लाभ. तशाच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय करायचं, लाभ सांगितलं. आपण कसा सांगितला, लाभ कशाचा असतो, आपण म्हणू शकतो लाभ असतो जो असतो खरेदी किमतीचा, म्हणजे कॉस्ट प्राइस. खरेदी किंमत म्हणजे काय असते, कॉस्ट प्राइस. इथं असते सेलिंग प्राइस आणि हे काय असतं, प्रॉफिट. हे असतं प्रॉफिट. प्रॉफिट बरोबर सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. मग आपण म्हणू शकतो की 15%
ऑफ म्हणजे गुणाकारात कॉस्ट प्राइस मायनस 15% ऑफ कॉस्ट प्राइस मायनस 8% कशाचे कॉस्ट प्राइसची. याच्यात फरक कितीचा आहे? याच्यात फरक आहे 56 रुपयाचा. 56 रुपयाचा. पहा, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. एखादी वस्तू किती रुपयात तरी आणली होती, कॉस्ट प्राइस म्हणजे तीच काढायची ना आपल्याला. मग ती आणली होती, त्याचे 15% आणि त्याचे 8% याच्यातला जर फरक काढला की तो फरक 56 रुपयाचा येईल. 56 रुपयाचा फरक येईल. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जे आपण आता वजाबाकी इथं कॉस्ट प्राइस, इथं कॉस्ट प्राइस आहे, दोन्ही ठिकाणी कॉस्ट प्राइस आहे. मग दोन्ही ठिकाणी कॉस्ट प्राइस असेल तर आपण काय करतो, एकाच ठिकाणी लिहून घेतो. काय करतो, एकाच ठिकाणी लिहून घेतो. आपण म्हणू शकतो 15% मायनस, आता इथं मायनसचं साईन होतं नाही, हे मायनसचं साईन होतं. 15% मायनस 8% कशाचे? कॉस्ट प्राइसचे. बरोबर किती येतं? 56 येतं. झालं? इथपर्यंत समजलं? 15% आणि 8%चा जर आपण फरक काढला तर फरक कितीचा येईल? फरक येईल 7%चा. 7% ऑफ कॉस्ट प्राइस बरोबर 56. 56. त्याच्यानंतर आता या ठिकाणी काय करणार आपण? 7% ऑफ कॉस्ट प्राइस. हे 7 कुठे येतं? गुणाकारात येते. इथं गुणाकारात येते. या ठिकाणी म्हणू शकतो कॉस्ट प्राइस ऑफ 56 इंटू 7, भागाकारात 7. हे 7 खाली जाते आणि एक पर्सेंटेज होतं ना, हे काय होतं? टक्केवारी होती. मग टक्केवारीसाठी आपण काय करणार? इथं गुणाकारात 100 घेणार. टक्केवारीसाठी काय करणार? गुणाकारात 100. मग या ठिकाणी कॉस्ट प्राइस इज इक्वल टू म्हणजे कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत 7×8 56 आणि 8 गुणाकारात 100 किती येणार? 800. गुणाकारात 800. कशा पद्धतीने उत्तर काय आलं? या ठिकाणी आपल्याला सांगितलं तर लाभ असतो. लाभ काय असतो आपल्याला माहिती आहे. विक्री किमतीतून जर आपण आणली, खरेदी किंमत वजा केली तर आपल्याला त्याच्यातलं प्रॉफिट मिळतं. म्हणजे लाभ किती रुपयाचा झाला ते मिळतं. मग लाभ आपल्याला काढण्यासाठी आपण म्हणू शकतो की या कॉस्ट प्राइसचे सुरुवातीला कॉस्ट प्राइसचे 15% आणि 8% याच्यातला फरकच आपल्याला काय होता? 56 रुपये दिलेला होता प्रश्नात. मग त्याच्यानंतर आपण केले 15% आणि 8% सारखाले इकडे आणि वेगळा असणार आहे ते बाहेर. मग बाहेर कोण काढला? आपण कॉस्ट प्राइस एकीकडे घेतला. दोन ठिकाणी होता म्हणून एकदाच घेत असतो कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस तर सेम असणार ना, कुठे एकदाच असणार. आता कॉस्ट प्राइस एकदाच त्याच्यामुळे घेतलं ते पण सांगतो. पाय या ठिकाणी जर 8 असते, समजा 800 रुपये होते, या ठिकाणी 8 रुपये होते. समजा 800 रुपये होते, 10 रुपये होते, 10 रुपये होते, काही पकडा. या ठिकाणी सुद्धा तेच राहणार. या ठिकाणी पण गुणाकार केला तर तेच उत्तर येणार आणि या ठिकाणी पण गुणाकार केला तर तेच उत्तर येणार. तेच म्हणजे काय? तेवढ्याच. पण इथं जर 10 असेल तर 10 ने वाढणार, इथं जर 10 असेल तर 10 ने वाढणार. पण दोन्ही ठिकाणी 10 ने वाढणारच होतं, त्याच्या आपण गुणाकार करण्याची गरज होती का? मग सरळ आपण त्याला एकदाच काय करणार? बाहेर घेणार. दोन्ही ठिकाणी एकदाच बाहेर काढून घेणार आणि याचाच काय करणार? वजाबाकी करणार. म्हणजे 15%ची 8%ची कितीचा फरक निघला? 7%चा फरक निघला. मग कॉस्ट प्राइसचे 7% हेच काय असणार? 56 रुपये. हेच काय असणार? 56 रुपये. मग कॉस्ट प्राइस बरोबर 7 काय करणार? परत तिकडे जाणार, कारण 7 खाली सांगायचे. इकडे वन होते गुणाकार होते, गुणाकाराचं साईन होतं, इकडे भागाकारात जाते. पण 56 भागाकारात 7, गुणाकारात हे टक्के होते. टक्के म्हणजे काय असतात? 100. मग गुणाकारात 100. मग कॉस्ट प्राइस बरोबर 56 भागाकारात 7 गुणाकारात 100. याचं आपण सोडवलं, उत्तर आलं 80. तीच आपली एक कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत. समजलं असेल इथपर्यंत? नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घ्या, चांगल्या पद्धतीनं विचार करून बघा की नेमकं कसं उत्तर आलं. तर 10 प्रश्न आतापर्यंत आपण झाले. 11वा प्रश्न आपल्या समोर आला. 2 अंकाची बेरीज आणि दिलेली आणि त्याचा गुणाकार. एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. सांगितलं 2 अंक येतात. 2 अंक म्हणजे 2 संख्या येतात. 2 अंक, 2 अंकाची बेरीज 8 आणि त्याचा गुणाकार 15. अंकाची बेरीज 8 आणि गुणाकार 15. त्यांच्या उभय पक्षाची जे रेसिप्रोकलची बेरीज काय असेल? सोपा तर नाही वाटत, नसेल वाटत थोडाफार तुम्हाला. त्यासाठी सांगितलं का 2 अंकाची बेरीज करायची. 2 अंकाची बेरीज करायची, त्याची 8 बेरीज आली पाहिजे. मग 8 बेरीज आली पाहिजे आणि त्याचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार 15 आला पाहिजे असं सांगितलं. मग अशी एखादी संख्या सांगा. आता गुणाकार 15 याचा अर्थ किती? 15च्या आतच राहणार आणि बेरीज सुद्धा 8 आहे म्हणजे 8च्या आतच राहणार. मग असं नाही करायचं की 20, 25, 30, 40 अशा समोरच्या संख्येचा गुणाकार करत बसायचं, बेरीज करत बसायची. 8 बेरीज येणार म्हणजे ते 8च्या आतच संख्या असणार. आपण भाग म्हणजे गुणाकार आलाय, गुणाकार 15 येऊ शकतो अशा कोणत्या संख्या आहेत? एक गुणाकारात 15, पण 15 आणि 1 16 होतात. उत्तर राहील का? नाही. मग 2 ला भाग जात नाही, 3 3 5 15. मग 3 गुणाकारात 5 जर केले तर उत्तर काय येतं? 15 येतं. आणि 5 6 7 8, 3 अधिक 5 जर केले तर 8 पण येते. याचा अर्थ 3 आणि 5 ह्याच त्या 2 संख्या आहेत. पहिली संख्या आहे 3, दुसरी संख्या आहे 8. याचा रेसिप्रोकल
म्हणजे रेसिप्रोकल म्हणजेच काय 1/3 आणि याची बेरीज सांगितली का काय सांगितलं उभय पक्ष याची बेरीज विचारली 1/3 आणि 1/5 याची बेरीज काय येईल याची बेरीज कशी करतो एकतर छेद समान करून घ्या किंवा मग सोपं आहे म्हणून 30 का गुणाकार करा 5चा गुणाकार 1 सोबत केला 5 1 5 अधिक हे म्हणून मधात अधिक 3 1 3 भागाकारात या दोन्हीचा गुणाकार 5 3 15 5 6 7 8 म्हणजे उत्तर येणार 8/15 आता भाग जात नाही दोन्ही संख्येला कोणत्या एकच संख्येला मग 8/15 उत्तर असेल 8/15 ऑप्शन दिलेला आहे ए फॉर अलादीन आपलं राहणार करेक्ट आन्सर त्याच्यानंतर काय केलं 12वा प्रश्न जर 3 क्रमिक संख्याची बेरीज सोपा प्रश्न आता आलेला आहे याच्यात काय विचारलेले 3 संख्या दिलेल्या आहेत क्रमिक संख्या म्हणजे एका मागे एक जर असेल तर 1 2 3 किती 3च नाही 1 2 3 असू शकतात 4 5 6 असू शकतात 3 4 5 असेही असू शकतात पण त्या क्रमाने आल्या पाहिजेत अशा त्यांची बेरीज 15 आहे मग बेरीज जर 15 आहे तर मधल्या संख्येचा वर्ग काय असेल 15 आहे म्हटल्यावर तुम्ही सरळ सरळ सांगू शकता इथं जर मी विचार केला तर 2 अधिक 3 अधिक 5 किती होतात 3 आणि 2 5 आणि 5 10 हे राहणार नाही 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 5 आणि 3 6 7 8 8 आणि 4 12 हे राहणार नाही 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर 6 आणि 4 10 आणि 5 15 अशा त्या तीन संख्या राहणार सरळ सरळ त्या तीन संख्या राहणार काय राहणार 5 अधिक 6 आणि याच्यात आपण विचारलं की मधल्या संख्येचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 5चा वर्ग काय 25 ऑप्शन क्रमांक राहणार आपला बाहुबली इज द करेक्ट आन्सर त्याच्यानंतर काय केलं 13वा प्रश्न 360 ग्राम हे 3 किलोग्रामचे किती टक्के सरळ सरळ टक्केवारी विचारली प्रत्येक प्रश्न संचात 3 4 अशा पद्धतीचे प्रश्न टक्क्यावर आणि प्रॉफिट आणि लॉस म्हणजे लाभ आणि हानी याच्यावर विचारला जातात ते किती महत्वाचे प्रश्न येतात किती महत्वाचे टॉपिक येतात 360 ग्राम दिलेले आता सर्वात पहिले ग्राम दिलेले आहेत ना मग सर्व ग्राम करून घ्या मग 360 ग्राम आणि 3 किलोग्राम मग 3 किलोग्राम म्हणजे 3000 ग्राम एवढं तर माहिती आहे ना 1 किलो म्हणजे 1000 2 म्हणजे 2000 3 म्हणजे 3000 ग्राम 3000 ग्राम आणि आपण विचारलं की 360 ग्राम 360 येणार भागाकारात किती 3000 म्हणजे 1 2 आणि 3 गुणाकारात टक्केवारी विचारली म्हणून 100 1 2 आणि 3 शून्य कटले 1 2 आणि 3 शून्य कटले आणि 3 3 1 3 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे किती टक्के 12% असणार 360 ग्राम हे 3000 ग्रामचे असणार 12% त्याच्यानंतरचा प्रश्न विचारला त्याचा विचारलं एका पाण्याच्या टाकीची लांबी आणि रुंदी आणि उंची क्रमशः दिलेली लांबी दिली रुंदी दिली आणि उंची पण दिली आणि नंतर सांगितलं ही टाकी 6 मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली आहे पाण्याच्या टाकीचा किती भाग रिकामा आहे आता याच्यात आपल्याला उंची दिलेली आहे 11 मीटर लांबी रुंदी उंची दिलेली 11 10 आणि 9 मीटर आणि विचारलं टाकी 6 मीटर उंचीपर्यंत पाण्याने भरलेली पाण्याचा टाकीचा किती भाग रिकामा आहे त्याच्यात उंची जर सोडलं तर लांबी आणि रुंदीची आपल्याला काही गरजच नाही आपण सगळं म्हणू शकतो एक जर टाकी असेल अशा पद्धतीची जर ही टाकी असेल उभी करायची ही टाकी उभी राहील का नाही तर अशा पद्धतीची टाकी दिलेली आहे कशा अशा पद्धतीची टाकी दिलेली आहे ही काय सांगितलं 9 मीटर आहे टोटल याची जी उंची आहे 9 मीटर आणि सांगितलं काय ती 6 मीटर पर्यंत भरलेली आहे मी म्हणू शकतो त्याचे 3 भाग केले हे 3 मीटरचा हे 3 मीटरचा आणि हे 3 मीटर 3 मीटर 3 मीटर 3 मीटर असे 9 मीटरची टाकी झाली याच्यातले 6 मीटर म्हणजे एवढी टाकी 6 मीटर पर्यंत टाकी भरलेली आहे मग भाग किती कमी आहे 3 मीटर कमी आहे आणि 3 मीटर 9 पैकी 9 मीटर पैकी 3 मीटर कमी आहे 3 9 म्हणजे 1/3 भाग 1/3 भाग काय कमी आहे किंवा असं म्हणू शकतो 1 2 3 भाग होते 3 भागातून 1 आणि 2 भाग भरले एकच भाग कमी आहे फक्त प्रश्न मोठा दिला होता बाकी त्याच्यात उंची दिली होती आपल्याला तर उंचीवरून नुसतं गरज पण लांबी आणि त्याची रुंदी आणि त्याची जी काय सांगितलं होतं परत लांबी आणि रुंदी याच्यावरून आपल्याला काहीच गरज नव्हती मग त्याच्यानंतरचा याचा ऑप्शन काय राहील याचा ऑप्शन राहील पर्याय क्रमांक बी 1/3 15वा प्रश्न काय दिला पहा 1 किलोमीटर लांबीची एक मालगाडी दिलेली आहे मालगाडी किती लांबीची 1 किलोमीटर 1 किलोमीटर लांबीची एक मालगाडी कशी असते मालगाडी अशा पद्धतीची मालगाडी दिलेली आहे अशा पद्धतीची
पद्धतीची एक मालगाडी दिलेली आहे, हे डबे पण दिलेले आहेत. ही मालगाडी किती किलोमीटर लांबीची? 1 किलोमीटर लांबी, म्हणजे 1 किलोमीटर एवढेच डिस्टन्स आहे. त्याच्यानंतर सांगितलं मालगाडी ताशी 45 किलोमीटर म्हणजे वेग वेग दिलेला आहे 45 किलोमीटर. 45 किलोमीटरच्या स्पीडने चालली या मालगाडीला 2 किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून बाहेर पडायचं. आता ही जर मालगाडी एक बोगदा केलेला आहे या ठिकाणी अशा पद्धतीचा, बोगदा केलेला आहे. या बोगद्यातून या गाडीला बाहेर पडायचं. बोगदा किती आहे? 1 किलोमीटरचा. 1 किलोमीटरचा बोगदा आहे का? 2 किलोमीटरचा, तर 2 किलोमीटरचा बोगदा दिलेला आहे. 2 किलोमीटरचा बोगदा केलेला आहे. या 2 किलोमीटरच्या बोगद्यातून गाडी बाहेर पडणार. आता जर ही ट्रेन असेल, आता हिचा टाइम, आता समजा इथून सुरुवात झाली, इथून सुरू झाली, तर ही गाडी पूर्णच्या पूर्ण, म्हणजे आता ही समजा ही ट्रेन इथून सुरू होणार आणि अशी पूर्ण बाहेर गेल्याच्या नंतर इथपर्यंत, म्हणजे तिचा शेवटचा माणसा जो डब्बा असणार, तो डब्बा बाहेर जाईपर्यंत आपण काय करणार? तिची लांबी मोजणार. मग आपण म्हणू शकतो की ती इथून सुरू होणार आणि इथून बाहेर जाणार, ती पण या बोगद्यातून, तर ती इथून सुरू झाल्यानंतर या इथून आपण काउंट करणार, म्हणजे ट्रेनची लांबी अधिक बोगद्याची लांबी, एवढं पूर्ण अंतर आपल्याला ते काढावं लागणार. पूर्ण अंतर किती असेल? 1 किलोमीटर आणि 2 किलोमीटर किती आहे का? 3 किलोमीटर. भागाकार स्पीड कितीचा आहे? 45 किलोमीटरचा. स्पीड कितीचा आहे? 45 किलोमीटर प्रति घंट्याचा. मग जर का 45 किलोमीटर जर असेल तर याला आपण म्हणू शकतो हे 3 किलोमीटर आणि 45 याला जर गुणाकार 60 केलं तर आपल्याला उत्तर मिनिटात भेटेल. उत्तर कशात भेटेल? मिनिटात. हे 60 कशामुळे करणार? कारण आपल्याला ऑप्शन मिनिटात दिलेले, मग ऑप्शन मिनिटात दिलेले या ठिकाणी आपण म्हणू शकतो 3 1 3 आणि 3 5 15 इथे येतील 15 आणि 15 चूक 60. मग 15 चूक 60 म्हणजे काय ना? 4 मिनिट. 4 मिनिट राहणार आपलं करेक्ट उत्तर. 4 मिनिट कशात दिले? पर्याय क्रमांक डी देवसेना. 16वा प्रश्न काय दिलेला आहे पहा. एका वस्तूच्या खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत यांच्यात 240 ची तफावत आहे. आताच्या अगोदरच्या प्रश्न सारखंच जरासा वाटायला. त्याच्यात काय सांगितलंय? एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत याच्यात 240 ची तफावत आहे आणि लाभ 20% झाला आहे, तर विक्रीची किंमत काय? एकदम सोपा आहे. प्रश्न अवघड वाटत असला तरी सोपा आहे. सोपा कसा आहे? तुम्हाला आता सांगितलं होतं लाभ म्हणजे काय असतो? खरेदी किंमत आणि विक्री किंमत मधला फरक. म्हणजे विक्री किंमतीतून जर खरेदी किंमत वजा केली तर लाभ भेटतो. मग लाभ जर भेटत असेल तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर लाभ कितीचा आहे? 240 रुपयाचा लाभ आहे. कारण 20% म्हणजे किती आहे? 240. 20% तफावत आहे. तफावत म्हणजे काय? तफावत म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत आणि याची जी फरक दिलेला आहे तो दिलेला आहे 240चा आणि 240 म्हणजे किती? तर 20%. ते कसं काय? कारण फायदा कितीचा झालेला आहे? 20%चा. आणि फायदा काय असतो? खरेदी किंमत आणि विक्री किंमत मधला फरक. म्हणजे विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली 240 येतात. मग आपण म्हणू शकतो 20% बरोबर 240 जर असेल तर आपल्याला काढायचं खरेदी किंमत. आणि खरेदी किंमत किती टक्के असती? 100%. मग 100% बरोबर किती? तिरपा गुणाकार करणार. आता याचा गुणाकार प्रश्न चिन्हासोबत करू शकतो का? मग ते घेणार खाली. या दोन्हीचा गुणाकार घेणार आपण वर. 240 गुणाकारात 100 भागाकारात 20. एकटला एकटला आणि बे एक बे 2 म्हणजे 1200 रुपये असणार त्याची खरेदी किंमत. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. त्याच्यानंतर दिलेलं आहे एक समीकरण दिलेलं आहे, पदावली दिलेली. त्याच्यात काय सांगितलेलं आहे? त्याच्यात आपल्याला सांगितलेलं आहे की 10 गुणाकारात 10 10 गुणाकारात 10 अधिक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दिलेले 400 भागाकारात दिलेले तर किती? 400 झाले ते ना. 400 भागाकारात 100 पहिली ब्रॅकेट मध्ये 100 आणि नंतर -50 -50 -30 गुणाकार 30 नाही 3 गुणाकारात 10 आणि या ठिकाणी दिलेलं आहे 3 ब्रॅकेट क्लोज केली. याच्यावर दिलेला आहे 12. त्या ठिकाणी दिसत नसेल तुम्हाला पण त्याच्यावर 12 दिलेला आहे. 12 दिलेला आहे म्हणजे काय करणार? सर्वात पहिले आपण बाय सोडवणार, नंतर कंस सोडवणार, नंतर भागाकार सोडवणार, नंतर गुणाकार आणि बेरीज वजाबाकी अशा पद्धतीने आपण जाणार. मग याच्यात हे बाहेरच्या घरात आहे. बाहेरच्या घरात जर कोणी असेल तर त्या कोणाकडून गरज नसती, तो कोणाचा ऐकत नाही, ते स्वतःचा गुणाकार अगोदर करून घेतात. मग हे जर अगोदर करत असतील तर 10 10 100 अधिक 400 कशाला दिसेल अधिक, कारण हे एका घरात राहतात. याच्यावर काहीतरी काय असतं? याच्यावर एक नियंत्रण असतं की यांना अगोदर नाही खायचं, अगोदर कोणी खायचं घरात त्यांनी खायचं, नंतर याला भेटत. मग त्याच्या पद्धतीने आपण म्हणू शकतो 400 बाहेर भागाकारात किती दिलेले? कर्ली ब्रॅकेट मध्ये 100
वजा. आता याला आपण सॉल्व्ह करणार आहोत. आतला सर्वात लहान जो असतो तो अगोदर आपण सोडवतो. सर्वात लहान पुढे 3 10 30 आणि 50 मधून 30 गेले की किती 20. अशा पद्धतीने याला आपण लिहिणार. किती आले 20. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो आता हे जर आपण सोडवलं तर 100 अधिक 400 भागाकारात 100 मधून 20 गेले 80. एक शून्य कटला 8 45 आणि 100 अधिक 5. 100 अधिक 5 बरोबर उत्तर येणार 105. हे राहणार आपलं करेक्ट आन्सर 105. त्याच्यानंतरचा ऑप्शन डी राहणार बरोबर. त्याच्यानंतर दिलेला आहे 18वा प्रश्न. 5 सेंटीमीटरला काय विचारलं पहा. 5 सेंटीमीटर आहे तर त्याला आपल्याला किलोमीटर मध्ये लिहायचं कसं लिहिणार. आता 1 मीटर म्हणजे काय असतो. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. एवढं तर तुम्हाला माहितच होतं. माहित असंच नसेल तर ध्यानात ठेवा. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1000 मीटर बरोबर. मग आपल्याला जर विचारलं की 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर. ते या दोन्हीचा गुणाकार म्हणजे 1000. 1 किलोमीटर 1000 आणि 100चा म्हणजे 1000 आणि 100 जर केलं तर 1 2 3 4 5 सेंटीमीटर हे राहणार याचं उत्तर. आपल्याला विचारलं काय 5 सेंटीमीटर. 5 भागाकारात 1 2 3 4 5 सेंटीमीटर मध्ये करायचं ना. मग सेंटीमीटर भाग द्या किती 1000. याला जर आपण केलं तर याचा जर भाग द्यायचा असेल तर आपण डायरेक्ट म्हणू शकतो 1 2 3 4 5. 5 अंक राहणार पॉईंटच्या पुढे 0.0000 आणि 5 सेंटीमीटर हे राहणार आपलं करेक्ट आन्सर. असा ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन पर्याय क्रमांक दिलेला आहे किती. पर्याय क्रमांक दिलेला आहे सी मध्ये असणार 0.00005. त्याच्यानंतरचा प्रश्न 19 आणि 20 नंबरचा 2 प्रश्न राहिले. या ठिकाणी मोबाईलची झाली बॅटरी लो त्याच्यामुळे रेकॉर्ड होऊ शकत नाही. तर हे आपण उद्याच्या क्लासमध्ये म्हणजे जे 20 प्रश्न असतात त्याच्यात या ठिकाणी हे 2 प्रश्न सुद्धा आपण त्याच्यातच कम्प्लीट करू.